नाशिकच्या सीबीएस ठक्कर डोम सिग्नल जवळ रात्रीच्या सुमारास बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झालाय। बस चालकानं रिक्षाला धडक दिल्यानं रिक्षा जागेवर पलटी झाली। या अपघातामध्ये रिक्षा चालक जखमी झालाय। रात्री 10:30 ते 11 वाजेच्या सुमारास नंदुरबार कडून येणारी बस ही गडकरी चौकामध्ये असताना सीबीएस जवळ असलेल्या बस स्टँडकडे जाणारी बस क्रमांक MH20 BL 4094 असलेल्या बसनं ठक्कर मार्केटकडे जाणारी रिक्षा क्रमांक MH15 JA 2843 या रिक्षाला धडक दिली। यामध्ये रिक्षा जागेवरच पलटी झाली। यात रिक्षा चालक जखमी झालाय। रिक्षाला धडक देताच बस चालक हा घटनास्थळावरून फरार झाला। यावेळी अपघाताचा आवाज ऐकताच नागरिकांची एकच गर्दी झाली होती। जखमी अवस्थेमध्ये असलेल्या रिक्षा चालकाला नागरिकांनी शासकीय रुग्णालयात दाखल केलं। बस चालक हा मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याची प्राथमिक माहिती नागरिकांकडून समोर आली आहे। ठक्कर डोम जवळ असलेल्या सिग्नलच्या वळणावर हा अपघात झाला। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बसही ताब्यात घेतली आहे। गाडी नंदुरबार डेपोची आहे। बस सेवा ही लोकांसाठीच आहे, पण कोण गोरगरीब रिक्षा चालवत असेल तर ती पण सेवा लोकांसाठी आहे, तो त्याचा उदरनिर्वाह करतो। त्यामुळे तोही दोषी नाही आणि मी यांनाही दोष देते, परंतु जे होत असेल ते कायद्याने बघावा आणि ज्याची खरी बाजू असेल त्याची मांडावा। तो चुकीचा रिक्षावाला माझा भाऊ असेल तर त्याला पण दोषी ठरवावा, पण तो चुकीचा नसेल तर त्याला दोषी ठरवू नका। इथं सगळ्या चौकामध्ये CCTV आहे, सगळ्यांनी चेक करून घ्यावा, सगळ्यांनी बघावा आणि त्याच्यावर कौल द्यावा काय आहे ते। इथं आत्ता प्रकार हाच झाला ना, ॲक्सिडेंट झाला। ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर गर्दी जमा झाली म्हणून मी इकडे थांबलो आणि बघितलं त्या बिचारीची बाजू कोणीच घेत नव्हतं। ही बस महामंडळाची, इकडे गव्हर्नमेंटची बाजू घ्यायला सगळेच असतं हो। त्याच्या घरात पण लेकरं आहेत, बायको आहे, बहीण आहे, तो पण सांभाळतो ना कोणाला तरी। त्याला 200-300 रुपये, रिक्षावाल्याला सगळ्याला माहिती 200-300 रुपये कमवतो तो पोरगा। किती कमवतो? तुम्ही असो मी असो, त्याच्यापेक्षा जास्त कमवतो। ॲक्सिडेंट किती वाजता झाला? ॲक्सिडेंट आत्ता झाला भाऊ, 15-20 मिनिटं अर्धा तास। पण यांचा ड्रायव्हर गेलेला आहे, आमच्या बसचे अधिकारी घेऊन येतो। तुम्ही कोण आहात? ते सविस्तर सांगा। मी जितू तुंगार, नाशिक शिवसेना महानगर संघटना। बरं, मी जाताना बघितलं म्हणून ब्रेक डाऊन केला। बरं, काय बघितलं तुम्ही? मी ॲक्सिडेंट झालेला बघितला, गाडी इथं ऑन द वे होती, गर्दी जमा होती म्हणून कशाबद्दल आहे, कोणाची गाडी म्हणून मी थांबलो। बरं, काय रिक्षावाल्याला खूप लागलेले साहेब। बरं, त्याची रिक्षा साहेब लोकांनी, पोलीस लोकांनी बाजूला घ्यायला लावली। त्याला मदत मिळाली का? त्याला मदत मिळाली नाही अजून, पूर्ण रक्तबंबाळ आहे तो इथेच। आता त्याला सिव्हिलला पाठवलंय आम्ही सगळ्यांनी। त्या झोपा होत नाही आणि हा पोरगा गोल क्लबला राहतो, तो घरी निघाला हो, त्याची गाडी त्याला इतकं लागलं। मग काय नाव आहे मला माहित नाही, काय माझा रिश्तेदार आहे रिक्षावाल्याचं, तो मला नाव माहीत नाही। परंतु मी जात असताना माझ्या समोर झालेली घटना आहे। त्यानंतर तुम्ही सगळे कॅमेरे, सगळे साहेब लोक चेक करून घेतली। रिक्षावाला दोषी असला तर त्याच्यावर कारवाई होईल, बसवाला दोषी असला तर आमची सगळ्या नाशिककरांकडून इच्छा आहे का त्या बसवाल्यावर कारवाई होण्यात यावा, कारण हे 2-2 दिवसाच्या ड्युट्या करतात। हे मला पण माहिती आहे, माझ्याकडे यांच्याबद्दल प्रूफ पण आहे। कोणी मागितले तर मी पोस्ट करू शकतो। नाशिक माझा न्यूजसाठी ललित फुलमाळी, नाशिक।